रंग माझा वेगळा या मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा ही साक्षीला सांगते, माझ्यामध्ये आणि कार्तिकमध्ये नक्की काय झाले आहे हे मी ही सांगू शकले. आणि माझी आणि दीपिकाची ताटातूट कशी झाली हे मी तिला सांगितले. त्यावर साक्षी दीपाला म्हणते, कार्तिकीला तर सर्व काही माहिती आहे, मात्र दीपिकाचे काय? तिला यामधील काहीच माहिती नाही ना? दीपा म्हणते, नाही, कार्तिक जेव्हा दीपिकाला इथून घेऊन गेला तेव्हा मी काहीच बोलू शकले नाही आणि मला माहिती आहे की कार्तिक सुद्धा तिला काहीच सांगणार नाही. त्यावर साक्षी म्हणते, जेव्हा तिला हे सत्य समजेल तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसेल. त्यावर दीपा म्हणते, ते तर बरोबर आहे साक्षी, पण मला असे वाटते की ज्या लोकांनी हे सत्य माझ्यापासून लपून ठेवले आहे त्यांनीच तिला जाऊन सांगावे. दुसरीकडे कार्तिक दीपाने पाठवलेली लीगल पाहत असतो. सौंदर्याही तिथे येते. कार्तिक समोर हात जोडून म्हणते की कार्तिक, मला माफ कर, सगळ्यासाठी मी दोषी आहे. ह्या गोष्टी सर्व या स्तरावर जातील मला असे कधीच वाटले नव्हते. कार्तिक म्हणतोस, मम्मा प्लीज माफी नकोस मागूस, ते झाले ते झाले, आता पुढे काय करायचं त्याचा विचार करूया. त्यावर सौंदर्या म्हणते, मला असे नाही वाटत कार्तिक की कोर्टामध्ये आपण ही केस जिंकू, कारण दीपाकडे दीपिकाच्या जन्माचा दाखला आहे आणि बाळावरती आईचाच अधिकार असतो. कार्तिक म्हणतो, आपण गेली 6 वर्ष दीपिकाला सांभाळले आहे, या घरामध्ये आपली मुलगी म्हणून राहत आहे, मग तिच्यावर आपला काहीच हक्क नाही का? सौंदर्या ही कार्तिकला म्हणते, वकील आपल्याला बरेचदा सजेस्ट करतात ना की कोर्टाबाहेर काहीतरी सेटलमेंट करा, आपणही तशीच दीपासोबत सेटलमेंट करूया. कार्तिक हा सौंदर्याला विचारतो, आपण काय सेटलमेंट करणार? आणि त्यावर सौंदर्या ही कार्तिकला सांगते की तू दीपाचा स्वीकार कर. आणि ते ऐकून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसते. सौंदर्या ही कार्तिकला म्हणते, तू चिडण्याआधी मी जे काय म्हणते ते शांतपणे तू ऐकून तर घे. नंतर ती कार्तिकला सांगते की त्या दोन्ही मुली तुमच्या आहेत, तुम्हा दोघांवर खूपच प्रेम करतात, तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी त्या दोघींनी खूप प्रयत्न केले आहेत आणि दीपाचं पण तुझ्यावर प्रेम आहे. तुम्ही जर सर्व एकत्र आलात, एकत्र राहायला लागलात तर हे सर्वच प्रश्न सुटतील. कार्तिक या सर्व गोष्टीसाठी नकार देतो. सौंदर्या ही कार्तिकला म्हणते, मला माहिती आहे तुला दीपाचा स्वीकार करायचाच नाही, मात्र कोर्टामध्ये जाऊन तरी काय होणार आहे, सगळीकडे आपली बदनामीच होईल, आपलं कुटुंब हे पूर्वीसारखं राहणारच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली दीपिकाही खूप दुखावल्या जाईल. कोर्टामध्ये जाऊन काहीच पॉझिटिव्ह होणार नाही, त्यामुळे तू थोडा विचार करावा असे मला वाटते, अशी सौंदर्या कार्तिकला म्हणते. जर दीपाला स्वीकारलेस ही आग पसरणार नाही. त्यावर कार्तिक म्हणतो की ही आग दीपाने लावली आहे मम्मा, तिने मला कोर्टाची नोटीस पाठवली आहे, मग मी आता मागे का हटू? तिला दाखवून देणार आहे सुद्धा दीपिकाचा लिगली हक्क मिळवू शकतो. त्यामुळे सौंदर्या ही कार्तिकला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, तर कार्तिक हा काही ऐकून घ्यायला तयारच होत नाही. म्हणतो, मी आता नमतं घेणार नाही, दीपिका ही आपल्यासोबत याच घरामध्ये राहणार, काही पण म्हणालीस तर मी आता नमतं घेणार नाही. तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिकी ह्या दोघी झोपलेल्या असतात. त्यानंतर दीपाच्या घराबाहेर एक बाई येते, जिने आपला चेहरा हा लपवलेला असतो. ती दीपाच्या घराबाहेर पैशांचे पॉकेट ठेवते, दरवाजा वाजून तेथून पळून जाते आणि त्यानंतर आवाजाने दीपाला जाग येते. फिरून पाहते तर तेथे कोणीही नसतं, तर ते पाकिट तिला दिसतं आणि ते पाकिट ती उघडून बघते आणि त्या पॉकेटमधील पैसे बघून तिला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती मनाशी म्हणते की आता यावेळी हे पैसे इथे कोणी ठेवले आहेत. नंतर ती म्हणते की पैसे ठेवले म्हणजे हे नक्की काम सौंदर्या इनामदारांचे असेल आणि मला हे नाही माहीत की त्यांनी ही मदत मला कशासाठी केली आहे, तर याचं उत्तर मी त्यांना नक्कीच देईन. तर दुसऱ्या दिवशी आयशा ही कार्तिकला म्हणते, मी तुला काल सांगत होते ना की हा सर्व प्लॅन दीपाचाच आहे, दीपिका सुद्धा ही तिच्याकडेच सापडली आणि तिनेच तुला लीगल नोटीस सुद्धा पाठवली. त्यावर मात्र कार्तिक काहीच उत्तर देत नाही. नंतर आयशा ही कार्तिकला विचारते, तर तू पुढे काय करणार आहेस? त्यावर कार्तिक म्हणतो, मला दीपिकाची कस्टडी हवी आहे आणि त्यामुळे मी ही केस कोर्टामध्ये लढणार. मात्र त्यावर आयशा म्हणते, कार्तिक तुला सुद्धा माहिती आहे ही केस हे वीक आहे, त्यामुळे तुला जर ही केस जिंकायची असेल तर तुला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल. तर कार्तिक म्हणतो की मला कितीही पैसे लागले ते चालतील, मात्र दीपिका ही माझ्याकडेच यायला हवी. आयशा म्हणते, ठीक आहे, मग आपण आता खूप चांगला लॉयर शोधूया, जो केस आपल्याला जिंकून देईल.
तर कार्तिक हा आयशाला सांगतो, माझ्याकडे एकच पॉइंट आहे, तो म्हणजे गेली 6 वर्ष मी दीपिकाला वाढवलेलं आहे आणि याच जोरावर मी केस जिंकण्याचा प्रयत्न करेल. दीपा तिची आई असेलही, मात्र गेल्या 6 वर्षामध्ये तिने दीपिकासाठी काहीच केले नाही आणि 2 मुलींना एकत्र वाढवणे आर्थिक ताकद देखील तिच्यामध्ये नाही. उद्यावर हे केस माझ्याकडे जाऊ शकते, मात्र मी जे काही करेल ते केस मार्गाने करेल, खोटं बोलून काहीच करणार नाही. दुसरीकडे दीपा ही रात्री मिळालेले पैसे साक्षीला दाखवते आणि तिला सांगते सगळं सौंदर्या इनामदारांनी केले आहे. त्यावर साक्षी ही विचारते, कसे माहीत? कारण त्यांना जर तुला पैसे द्यायचे असते तर त्यांनी सरळ ते तुझ्या हातामध्ये दिले असते. अशा लपून छपून का आल्या असत्या तुझ्या घरी? तर दीपा ही साक्षीला म्हणते, कारण त्या आता मला तोंडही दाखवू शकत नाहीत, म्हणून अशी लपून छपून मला मदत करण्याचा प्रयत्न करत असतील. तर साक्षी म्हणते, कोर्टाचा खर्च हा खूपच असतो म्हणून जर त्यांनी तुला केली असेल तर. त्यावर दीपा म्हणते, असे तुला वाटते का पैसे त्यांनी मला मदत म्हणून दिलेत? तर त्यांनी हे पैसे च्या फायद्यासाठी दिले आहेत. त्या मनामध्ये चोर आहे म्हणून त्यांनी हे पैसे मला दिले आहेत. त्यांनी दीपिकाच्या बाबतीत ती चूक केली आहे, मी विसरून जावी, ही कोर्ट केस मागे घ्यावी म्हणून त्यांनी हे पैसे मला दिले असतील. त्यावर साक्षी म्हणते, त्यांनी खरंच असा विचार केला असेल का? त्यावर दीपा म्हणते, आता माझा त्यांच्यावर विश्वासच नाही. त्या जर माझ्या दीपिकाला माझ्यापासून दूर करू शकतात तर त्या काही पण करू शकतात. जरी त्यांनी हे पैसे मला मदत म्हणून दिले असतील तरी ते मला नको आहेत. ह्या कार्तिकीला मी आतापर्यंत एकटीने वाढवले आहे, तसेच पुढे दीपिकाला पण मी एकटीनेच वाढवेल. त्यांची मदत मला कधीच नको आहे. तर साक्षी म्हणते, पण कोर्टाचा खूप खर्च होणार आहे आणि हे पैसे त्यांच्यासाठी काहीच नाहीत, पण मी हे पैसे ठेवून घेऊ का? मदत स्वीकारू का? कधीच होणार नाही साक्षी, अशी दीपा म्हणते. मला माझ्या आयुष्यामध्ये त्यांचे कोणतेही उपकार नको आहेत. त्यांनी उद्या मला म्हटलं माझे पैसे घेतलेत त्यामुळे मला दीपिकाला परत आणून दे, काय करू मग मी? आणि पुढे साक्षीला दीपा म्हणते, माझ्याकडे सौंदर्य इनामदार इतकी संपत्ती नाही, मात्र माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे आणि तो मी कधीच सोडणार नाही. दुसरीकडे आयशा आणि कार्तिक हे एका वकिलाकडे येतात आणि त्या वकिलाला सांगतात. वकील त्यांना म्हणतो, ही ओपन आणि शट केस आहे आणि ती तुमची बायको दीपा ही केस जिंकणार, कारण दीपिकाच्या जन्माच्या दाखल्यावरती आई म्हणून दीपाचे नाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची आई सौंदर्या इनामदार यांनी बाळाच्या आईला काही न सांगता ते बाळ परस्पर आपल्या घरी घेऊन आल्यात, त्यामुळे कोर्ट ऑब्जेक्शन घेईल. ते ऐकून आयशा म्हणते, आम्हाला माहिती आहे की आमची केस ही वीक आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहे. केसमध्ये काहीतरी वे आउट असेल ना? त्यावर ते वकील सांगतात, तुम्ही आणि तुमच्या आईने कोर्टामध्ये काहीच कबूल करायचे नाही. कार्तिक म्हणतो, खोटं बोलून मला ही केस जिंकायची नाही आणि मम्मा सुद्धा कोर्टामध्ये खोटं बोलणार नाही. हे सर्व बोलणं कार्तिकचे ऐकून ते वकील फाईल त्यांच्याकडे वापस देतात आणि कार्तिक आणि आयशाला दोघांना तिथून जायला सांगतात. तर दुसरीकडे सौंदर्या आणि ललित हे दोघे कार्तिकचीच वाट बघत असतात. वकिलांकडे नक्की काय होणार आहे याची त्या दोघांना खूपच काळजी वाटत असते. सौंदर्या ही ललितला म्हणते, मला कधीच वाटले नव्हते माझ्या एका चुकीमुळे आपल्याला कोर्टामध्ये दीपाविरुद्ध जावे लागेल. श्वेता तेथे येत म्हणते, मग तुम्ही इतके का घाबरताय? तुम्ही सौंदर्या इनामदार आहात, ही केस तुम्ही कशीही फिरवू शकता. आणि श्वेताचे हे बोलणे ऐकून सौंदर्या ही डोक्यालाच हात लावते. ललित हा श्वेताला गप्प राहायला सांगतो आणि तितक्यात दीपा तेथे येते. दीपा तेथे येऊन पाकिटामधले पैसे काढून सौंदर्याला म्हणते, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मला पैशाने विकत घेऊ शकता? पैसे चारून मला तुम्ही माझे तोंड बंद करणार आहात का? आणि तुम्हाला कसे वाटलं की माझ्या मुलीची किंमत मी पैशामध्ये करेल का? दीपाचे हे बोलणे ऐकून सौंदर्या आणि ललित एकमेकांकडे आश्चर्याने पाहतच राहतात, कारण त्यांना यामधील काहीच माहिती नसतं. दीपा म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितले होतं की माझ्या मुलीसाठी लढेल, कोर्टामध्ये जावे लागले तरीही जाईल, मात्र मला कोणीही विकत घेऊ शकत नाही. सौंदर्या म्हणते, अगं तू नक्की काय बोलत आहे, मला काही कळत नाही. दीपा सौंदर्याला म्हणते, मग हे पैसे माझ्या दारामध्ये कोणी आणून ठेवले आहेत? सौंदर्या ही दीपाला म्हणते की तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, पैसे मी ठेवले नाहीत. मात्र दीपा ही सौंदर्यावर विश्वास ठेवायला तयारच होत नाही. नंतर सौंदर्या ही श्वेताकडे पाहते. श्वेता सौंदर्याला म्हणते, तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात?
माझ्याकडे इतके पैसे कुठून येणार? आणि जरी आले तरी मी असे ते वाटत बसणार नाही. सौंदर्या ही दीपाला म्हणते, दीपा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी हे पैसे तुझ्या दारामध्ये नाही ठेवलेत. आणि त्यामुळे दीपा म्हणते, मग नक्कीच हे पैसे कार्तिकने ठेवले असतील मला आणि माझ्या मुलीला विकत घेण्यासाठी. कारण त्याला माहिती आहे ची केस ही वीक आहे. मात्र मला माझ्या मुलीच्या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही. मी तुमच्या पुढे कधीच झुकणार नाही. माझ्या मुलीसाठी मी शेवटपर्यंत लढणार. तर सौंदर्या दीपाला म्हणते, आम्ही कुठे म्हणत आहोत की तू काहीतरी तडजोड कर म्हणून. दीपा म्हणते, तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलत ना, आता पुन्हा आपल्यामध्ये काहीतरी जोडायचा प्रयत्न करू नका. मी माझ्या मुलीला परत मिळवेल. कारण मी गरीब जरी असली तरी दुबळी नाही. ती लढेल आणि ही केस सुद्धा जिंकेल. आणि मी माझ्या मुलीला परत मिळवेल आणि तिचा चांगला सांभाळ करेल. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ते पैसे तेथेच ठेवून दीपा तिथून निघून जाते. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकचे वकील हे इनामदारांच्या घरी येतात. ते सौंदर्याला सांगतात, तुम्ही दीपिकाला कोणाला काही न सांगता घरी घेऊन आलात. ही गोष्ट बाहेर येता कामा नये. कार्तिकीही सौंदर्याला सांगतो, आपल्याला जर ही केस जिंकायची असेल आपल्याला खोटे बोलावेच लागेल. असे अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.